शिरूर लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक दिवस उलटसुलट चर्चा रंगत होती। कधी मंगलदास बांदल यांचं नाव पुढे यायचं, तर कधी आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं नाव पुढे यायचं। मधल्या काळामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचं नाव पुढे आले होतं। मात्र त्यानंतर विलास लांडे यांना होल्डवर ठेवून दिलीप वळसे पाटलांच्या नावाची चर्चा होत होती। मात्र आता पुन्हा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे नाव आघाडीवर आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक असून या बैठकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची अंतिम होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राचे म्हणणे आहे। पाहूया आज राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देते। 2009च्या निवडणुकीमध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव याच मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केला होता। त्याचा बदला घेण्यासाठी ही नामी संधी विलास लांडे यांच्या रूपाने या मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निर्माण झाली आहे। पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ह्या पराभवाचा बदला कशा प्रकारे घेतात। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स।